नमस्कार आणि स्वागत आहे एटर्नल योगामध्ये. इथे आपण जाणतो योग, आत्मज्ञान आणि प्राचीन भारताची दिव्य परंपरा. आज आपण जाणून घेऊया दिवाळी आणि योगाचा अद्भुत संगम. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत दिवाळीबद्दल, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. आपल्याला माहीत आहे, दीपावली म्हणजे केवळ बाहेरचे दिवे नव्हे, तर आपल्या आतल्या प्रकाशाचं जागरण. रामायणानुसार जेव्हा प्रभू राम रावणाचा पराभव करून अयोध्येला परतले, तेव्हा संपूर्ण शहराने दिव्यांनी सजून त्यांचे स्वागत केले. तो होता अंधारावर प्रकाशाचा विजय. पण हा अंधार फक्त बाहेरचाच नव्हता. लोक सांगतो की रामाच्या 10 मस्तकांसारखे आपल्यामध्येही अहंकार, काम, क्रोध, लोभ असे अनेक विकार आहेत. जेव्हा आपण योग साधना करतो, ध्यान करतो, तेव्हा आपण त्या अंधारावर विजय मिळवतो. काही परंपरेनुसार दिवाळीचा दिवस हा श्रीकृष्णाने नरकासुराचा पराभव केलेला दिवस मानला जातो. नरकासुर म्हणजे अज्ञान, भ्रम आणि भीती. जेव्हा आपण योग साधतो, तेव्हा आपल्यातील अज्ञानाचा नाश होतो आणि खरे तेज प्रकट होते. लक्ष्मी पूजनाच्या रात्री आपण धन, समृद्धी आणि सौख्याची प्रार्थना करतो. पण खरी लक्ष्मी म्हणजे काय? मी सांगतो, खरी लक्ष्मी म्हणजे आंतरिक शांती, आत्मज्ञान आणि समाधान. तुम्ही या दिवस फक्त बाहेर दिवे लावून एका दिव्याजवळ शांत बसा. त्या ज्योतीकडे पहा, डोळे मिटा आणि आपल्या आतल्या दिव्याचा अनुभव घ्या. दिवाळी आपल्याला आठवण करून देते, प्रकाशाचा प्रवास आपल्या आतून सुरू होतो. चला, या वर्षी योगाने खऱ्या प्रकारची ज्योत पेटवूया. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली.